आम्ही अवधूत अवधूत, अरे संकेत उठला? तुम्ही फिरायला आणि फक्त मजा मारायला येता का रे गावी? तुम्हाला कोणाच्या सुखादुःखाशी काही देणं घेणंच नाहीये ना? अरे परवा रात्रीपासून माझे बाबा अंथरुणाला खिळले आहेत. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय, माहितीये का तुम्हाला? अख्खा गाव त्यांना बघून गेलाय, पण तुम्ही या गावात असून सुद्धा त्यांना बघायला जराही वेळ नाही मिळाला तुम्हाला. तसं नाही तू गप्पा बस. अवधूत, अरे तुझा मामा आहे ना, तो मामाकडे फक्त जेवणाचे डबे घ्यायला येतोस. आणि तो संकेत, त्याला तर काही पडलीच नाहीये. होणारा सासरा आजारी पडलाय, पण तो वरती झोपा काढतोय. नाही, तो झोपला नाहीये, तो बेशुद्ध पडला होता. आणि मधू मामा सोबत जे घडलं तसंच संकेत सोबत सुद्धा घडलंय. म्हणजे परवा रात्रीपासून संख्या बेशुद्ध पडलाय. आणि ह्या अवस्थेत त्याला एकट्याला सोडणं बरोबर वाटत नाही ना. आणि परवा रात्रीपासून आम्ही त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या सगळ्या गडबडीत आम्ही मधुमामाला बघायला येऊ नाही शकलो. म्हणजे बाबांसोबत जसं घडलं तसंच संकेत सोबत सुद्धा घडलं. माझ्या जवळच्या माणसांच्या मागे काय पिढा लागले. मला असं वाटतं ना, कुणाला तरी आमचं चांगलं झालेलं बघवत नाहीये, म्हणून कोणीतरी करणी केली असावी. रडू नको वैशाली, काहीतरी होईल. तू असं हे नको करू. आपण यातून काहीतरी मार्ग काढू. हॅलो बुवा, काल संकेत बेशुद्ध असताना सुद्धा रामदेव आजोबांच्या आत्म्याने फेरा पूर्ण करून घेतला. आणि इतकंच नव्हे तर नंदिनीच्या आत्म्याने आम्हाला धमकी सुद्धा दिली. मला अंदाज होताच, रामदेवपेक्षा ती गिराज जास्त भयानक आहे. बुवा, आपल्याला ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. काल सुरू झालेली पौर्णिमा आज संपले. कालच्या मानाने आज रामदेवची शक्ती कमी असणार. आज संध्याकाळी तुम्ही संकेतला तुझ्या घरी घेऊन जा. मी संध्याकाळी तुझ्या घरी येईन. तिथे आज मी एक विशेष विधी करणार आहे. हो, चालेल चालेल. अवधूत, तुम्ही चुती आहेत का? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा फेरा माझा शेवटचा असणार आहे, ज्याच्यानंतर मी सगळं सोडणार आहे. तरी पण तुम्ही मला झोपायच्या गोळ्या का दिल्या? अरे हा फेरा तुटावा म्हणून आम्ही हे केलं. अरे पण मी सांगितलं होतं ना की हा फेरा माझा शेवटचा असणार आहे, याच्यानंतर मी सगळं सोडणार आहे म्हणून. अरे तू सगळं सोडायला तयार आहेस, पण त्याने तुला सोडलं पाहिजे ना. अरे संख्या, तू बेशुद्ध होतास तरी त्याने तुला नदीपर्यंत नेलंय. याचा अर्थ काय? तो काहीही करून तो फेरा पूर्ण करणारच होता. अरे करू दे ना मग पूर्ण फेरा, करू दे ना पूर्ण. याने जर मला प्रॉफिट होत असेल, आपल्या बिझनेसला प्रॉफिट होत असेल, याने जर पैसे येत असतील तर मला चालेल. त्याला जर आपल्या ह्याच्यात अडकवून फायदा होत असेल आपला, तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त प्रॉफिट महत्वाचं आहे. आणि हा फेरा मला शेवटचा करायचा होता, कारण ह्याने डबल प्रॉफिट होणार होतं आपलं. डबल प्रॉफिट? बिंजो सतत आपला पैसा पैसा पैसा. अरे असा किती पैसा कमवणार आहेस? खूप कमवणार आहे. तुला काय वाटतं हे तुला सगळं आयुष्यभर पुरणार आहे? अरे असे किती दिवस उरले तुझ्याकडे? ए आम्या, काय चुत्यार का बोलतोस रे? मी चुत्यासारखं बोलतोय? हे बघ, सांग जरा. हे बघ बघ, सांगू तुझी शेवटची तारीख सांगू? शांत ऐकून घे. मी ऐक संकेत, ऐक. हे डाग बघितल्यावर आम्ही नारायण भाऊंकडे गेलो होतो. त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा आम्हाला कळलं की ह्या सगळ्याला 50 पौर्णिमांची मर्यादा आहे. आणि ऑलरेडी 29 पौर्णिमा झाल्यात संकेत. फक्त 21 शिल्लक आहेत. आणि त्या पूर्ण झाल्या ना की रामदेवचा आत्मा तुझ्या शरीरावर ताबा मिळवणार आणि तुझा मृत्यू होणार रे. संकेत बघ, काही नाही होणार. आम्ही आहोत. आम्ही फक्त सांगू
प्लीज फक्त तसंच कर. हा. आम्ही दोघं तुझ्या सोबत आहोत. संकेत संकेत. काळजी नको करू संकेत. गोळा आणतो. हो. यांचं लिंबूचं झाड आहे तुमचं? नाही, लिंबू सरबत आवडतो मला, पण ते हँगओव्हर नंतरच पितो, लगेच उतरते ना. हा मंतरलेला लिंबू आहे. मग मी नाही पित, नॉर्मल पितो लिंबू. घ्या. विधी पूर्ण होईपर्यंत तो हातातच ठेव, कळलं? हो हो. विठ्ठल, या घराचे सगळे दरवाजे बंद करून घे. या घरातून विधी पूर्ण होईपर्यंत कुणीही बाहेर जाता कामा नये आणि बाहेरचा माणूस आत येता कामा नये, कळलं? मी आत विधीची तयारी करतो. किचनच्या वरती. मी काय सांगतोय ऐका. नारायण बुवा, कॅच. हा लिंबू खेळायला दिलेला नाहीये, तो हातात ठेव. ही विधी तुमच्या भोवती संरक्षण कवच निर्माण करण्यासाठी आहे. या विधीच्या दरम्यान तुम्हाला सावध राहणं खूप गरजेचं आहे. ती वाईट शक्ती तुमच्या भोवती भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. लक्ष द्यायचं नाही. एखादी परिचयाची व्यक्ती तुम्हाला हाक मारेल. कुणीही प्रेमाने किंवा रागाने कुठल्याही प्रकारे तुम्हाला बोलावण्याचा प्रयत्न करेल, तरीही विचलित व्हायचं नाही. तुमच्यापैकी एकही जण जरी विचलित होऊन उठला तरी विधी पूर्ण होण्यात बाधा येईल आणि विधी अयशस्वी होईल. तेव्हा हे सुरू असताना उठायचं नाही, शांत बसायचं. कळलं? कळलं का? अरे बोला काहीतरी. मी बोला ना शांत बसायचं. बोलू कसं? शांत बसा. मी विधी सुरू करतो. नारायण बुवा, ऑल दी बेस्ट. ते काय 10वीला बसले? इकडेच लागले त्यांच्या फक्त.
अरे ऐक 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 का रामदेव आजोबा आहेत. थांबा माझी ओळख आहे त्यांच्याबरोबर. मला भीती वाटते संकेत. आम्ही आहे रामदेव आजोबा. रामदेव आजोबा. रामदेव आजोबा काय बोलू रे. अरे काय गप्पा मारतोय, भीती वाटते इथे. थांब थांब. काय नको बोलू का पण हा हा. आम्ही संकुडी 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 नारायण बुवा काय बोलताय तुम्ही. अरे काय करतो, शांत बस ना. बाबड्या कशी दिसते मी? कडक 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 दिसतेस कडक दिसतेस. अरे कोणाशी बोलतोस? थांब रे तू जरा. हे बघ काय छुन 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 तू दिलेले पैंजण घातले. हो मी दिलेले. हो हो. चल कुठे तुला जे हवंय ते घ्यायला. म्हणजे. अरे चल, अरे कुठे. तुला किस हवी आहे ना. घेऊन जाशील आणि गाजराचं किस देशील. मी काय पण पडतोस गाजराचा, शांत राहा जरा. थांब जरा. अरे मी ओरिजिनल किस देणार आहे. ओरिजिनल म्हणजे. हो, ते पण इथे नाही, इथे. इथे इथे किस. मी येतोय. पुढे चाललाय. संकेत बस, काय करतोय? अरे किस देते. अरे कोण केस इथं, कोण नाही तिकडे. कानपाट पडून कोणी तिकडे गप्पस. अरे तुला भास होता, शांत राहा जरा. अरे पैस कोण? गेली. कोण? वैशू. अरे कोण बोल. अरे वैशाली आलेली सांगतो त्यात. कुठे आली होती? इथे आलेली. अरे कोण नाही तिकडे. काहीतरी वेड्यासारखं जावई बापू. काय होतंय तुला? शाळ खाणार नको. अहो असं काय करता तुम्ही. आता आमचे जावई बापू ना. हो सासरू बुवा. आता आम्ही तुमचे सासरे बुवा. मग किमान पाया तरी पडा. लोटांगण घाला. घालतो घालतो. का नाही तर शाळ खाणार. त्यापेक्षा लोटांगण घालतो. पाया पडा पडा पडा. काय करतोय तू? माझे सासरे आले त्यांच्या तरी पाया पडू दे. अरे कोण नाही इकडे. अरे तुझा मामा आलाय. माझं लग्न मोडेल. नाही बोलणार लग्न. शांत बस. तुझा मामा आलाय तर शाळा खाणार. अरे कोण नाही इथे यार. तुला भास होत आहे. काहीतरी बडबडतो. कोण नाही इथे. भास होत आहे. कानपाट पडी. बघ ना. अवधूत, हर्षद तू काय करतेस इकडे. खोटारडायच अवधूत तू. अरे मी काय केलं. तू मला भेटायला येणार होतास ना काल. अगं मी येणार होतो, बोला ना फोनवर 10 मिनिटात पोहोचतो, पण ह्या आम्हीमुळे वाट लागली सगळी माझी माहिती. म्हणजे आता तुझ्यासाठी ते महत्वाचे, मी नाही महत्वाचे ना. नाही तू महत्वाची आहेस. मी खूप प्रेम करतो का तुझ्यावर. कोण महत्वाचं आहे. अरे हर्षा बोलते माझ्याशी. गप्प बस. तुझं प्रेम पण खोटे, तुझी सगळी वचनं पण खोटी आहेत आता. नाही 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 तू रडू नको ना. अगं माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. पक्का. हो अगं खरंच. आधी प्रॉमिस कर मला, तू आज मला भेटायला येशील. मी प्रॉमिस देतो तुला. थांब. तिकडे कोणी नाही यार. तुम्हाला बाज होतं. टीम गप्पस आहे यार. भास आहेत बरोबर बोलते. आम्ही बरोबर बोलते. ए पाषाण मूर्ती जाणं तिकडे. ए विकी तिकडे जा. मी जातो इकडे. बाबा पाण्याचा पंप घेऊन आलोय. चला घरी. महेश पंप घेऊन आलास ना. चल चल लगेच घरी जाऊया. लवकर विचार का घरी जाऊया. विचार का रात्रीचं कुठे पाणी भरायला चाललंय. मागे या. मागे या. नाही, तिकडे मागे या. मागा लवकर. चालले आपले मॅच करत. डॅमेज ए काय करतोय. नाही इथे थांबा. हलू नका तिथून. इकडे वैशाली आली. याचा मामा आला. माझा सासरा आला. ही हर्षा आली. आम्ही उठलो नाही. हे झाले मॅच करत. ठीक आहे. नदी जवळ काय केळत ना तो सगळं आम्ही बघितलेलं आहे. नदीवर मला बघितलंय. काय नाही होणार. काय नाही होणार. शांत राहा. तू शांत राहा. काय नाही होणार रे. अरे दार उघडा नाही तर सांगून ठेवतो माझ्याशी गाठ आहे. अरे हिम्मत असेल तर उघड ना दरवाजा. द्या अजून आयडिया द्या. काय आमच्या गावात येऊन तुम्ही काय काढली करता का. या भास आहेत भास. भास आहे भास. रिलॅक्स बॉयज. दार उघडा. ए दार उघड. अडचण नसतील ना. कानपाट पडी. काय घाबरतो. भेंडी आहे का रांगोळी स्पर्धा चालू आहे की काय. भास पाहिजे. भास पाहिजे. अरे उठलात कशाला. अरे बसा. अनर्थ होईल.
अरे बसा, अजूनही वेळ गेलेला नाही. बसा, माझं ऐका. अरे अरे जाऊ नका, माझं ऐका. संकेत चल लवकर. गारू सगळे अरे आले ते चल लवकर. ते काम कर, तू इकडे जा, मी इकडे येतो. संकेत 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 कुठे गेलाय संकेत संकेत तीच आहेत ना जी आपली पाठलाग करत होते संकेतच्या बाजूला ती पिवळ्या ड्रेस मध्ये कोण आहे
सांगत नंदिनी